नमस्कार. कोणत्याही व्यवसायाचं ब्रँडिंग होणं किंवा तो व्यवसाय नावारूपाला येणं हे आपोआप होत नाही मित्रांनो. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मग दुधाच्या व्यवसायाचंही तसंच आहे. परंतु आपण दुधाच्या व्यवसायाला हलक्यात घेतो, साधं समजतो, सोपं समजतो आणि कोणतीही टेक्निकल माहिती नसताना आपण व्यवसाय सुरू करतो. रात्रंदिवस कष्ट करतो, आहे नाही ते सर्व भांडवल त्यामध्ये लागतो. कारण आपल्याला माहिती असतं की या व्यवसायामध्ये पोटेन्शियल आहे, या व्यवसायामध्ये ताकद आहे, या व्यवसायामध्ये आपल्या मुलांचं आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं भविष्य घडू शकतं हे आपल्याला माहिती असतं. परंतु एक गोष्ट चुकते, एक गोष्ट मिस होते, ती म्हणजे टेक्निकल बाबी आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच आपण करून घेत नाही. दुधाची क्वालिटी कशी चेक करायची, दुधामधली भेसळ, युरिया, साखर, स्टार्च, न्यूट्रिलायझर, सोडा, साल्ट, ही जी भेसळ आहे ती कशी ओळखायची, या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याशिवाय व्यवसाय पुढे जाऊ शकत नाही. कारण चांगली जर क्वालिटी जर असेल तर आपला प्रॉडक्ट चांगला बनेल आणि तर आपला प्रॉडक्ट चांगला टिकेल. दुधाची टिकवण्याची क्षमता कशी वाढवायची, दुधाच्या पदार्थांची टिकवण्याची क्षमता कशी वाढवायची, या सर्व गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. या पदार्थांचं, या दुधाचं मार्केटिंग कसं करायचं, याही गोष्टी समजावून घेणं अतिशय आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज एकाच क्वालिटीचं दूध किंवा एकाच क्वालिटीचे दुग्धजन्य पदार्थ मार्केटमध्ये कसे द्यायचे, त्यासाठी ते कसे तयार करायचे हे माहिती असणं गरजेचं आहे. या तयार केलेल्या पदार्थांची योग्य ती टिकवण क्षमता नैसर्गिकरित्या कशी वाढवायची, याही गोष्टी समजावून घेणं माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. याशिवाय दूध व्यवसाय हा पूर्ण होऊ शकत नाही. याशिवाय दुधाच्या व्यवसायामध्ये तुम्ही लॉंग टर्म टिकू शकत नाही. याशिवाय दुधाचा ब्रँड तयारच होऊ शकत नाही. ही अगदी काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे मित्रांनो. आणि हे सर्व काही माहीत नसताना आपण दुधाच्या व्यवसायात उतरतो आणि थोडे दिवस झाल्यानंतर हळूहळू जे आपल्या जहाजाला छोटं छिद्र असतं त्या छिद्रानं आपलं सगळं जहाज पाण्याने भरून जातं आणि आपण सुरू केलेला व्यवसाय बुडून जातो मित्रांनो. या सर्व गोष्टी आपल्याला का अवगत नाहीत, कारण आपण त्याविषयी सिरियस नाही. मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व समजत नाही आणि जोपर्यंत या गोष्टी तुम्हाला किती नुकसान करू शकतात याची माहिती नाही, याची जाण नाही, तोपर्यंत तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकत नाही मित्रांनो. दूध व्यवसायामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, प्रचंड शक्ती आहे, प्रचंड सातत्याने या व्यवसायामध्ये इन्कम जनरेट होतो, नफा तयार होतो. परंतु या व्यवसायाची सर्व पाळंमुळं आपल्याकडे आहेत, सर्व सोर्सेस आपल्याकडे आहेत, परंतु याचा फायदा हे दुसरंच कुणीतरी घेत आहे, तुम्ही बघत असाल. परंतु मित्रांनो, ज्या लोकांना या गोष्टीबद्दल माहिती झालंय, समजलंय आणि या व्यवसायामध्ये आपल्याला चांगली आर्थिक उभारी मिळू शकते हे गुपित ज्यांच्या लक्षात आले, त्या लोकांसाठी माझा संदेश आहे की या व्यवसायाविषयी व्यवस्थितपणे इत्थंभूत माहिती स्वीकारा आणि त्यानंतरच हा व्यवसाय सुरू करा. अन्यथा आपण थोडे दिवसांनी या व्यवसायामध्ये दिसणार नाही मित्रांनो. अधिक माहिती दिलेल्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करा, ज्या ठिकाणी तुम्हाला अधिकची माहिती मिळेल. धन्यवाद.